तर जे आहे जे काय आंदोलन होतील त्याला आमचा पाठिंबा आहे। हे म्हणजे काय एका पक्षाचा मुद्दा नाही, एका पक्षाचा मुद्दा आहे म्हणून तसं नाही म्हणत आम्ही, पण E20 वर जेन्युइनली लोकांना इश्यू आहे त्या गोष्टीवर। त्याच्यानी गाडीचं जे इंजिन आहे ते खराब होते, मायलेज खराब होते आणि जर तुम्ही 100% पेट्रोल देत नाही त्याच्यात इथेनॉल मिक्स करतायत तर मग 100% तुम्ही प्राइस कसं काय लावतायत। दुसरा असं की झेंजेला घेऊन आणखीन एक विजय मिळालाय पीकेला, प्रशांत किशोरला, तेही भाजपाचा जिथं गड होता, त्याबद्दलची काय प्रतिक्रिया आहे? मला त्यांना खूप खूप शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि डेमोक्रेसीमध्ये असंच असलं पाहिजे। जसं मी थोडा वेळ आधी म्हणत होतो की RSS जे इंटरॅक्शन करणारे जेनझी सोबत त्याच्यात तुम्ही नवीन चेहरे आणा, तर प्रशांत किशोर पण हे एक राजकारणात नवीन चेहरे आलेले जिंकून आलेले, त्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि असं झालं पाहिजे, जास्तीत जास्त नवीन लोकांनी पुढे आलं पाहिजे। RSS कडून आता मोहन भागवत नाही बोललो काय झालंय, आता तुम्हाला जे भेटीला येत आहेत वेगवेगळ्या पक्षाची लोक, राजकारणी लोक, त्यामध्ये शिंदे सेनेचे आमदार मंत्री येऊन इथे गेले, त्यावरून राज्यातल्या भाजप आणि शिंदे सेनेमध्ये वाद निर्माण झाला असं सध्या चर्चा सुरू आहे की तुमच्या भेटीवरून त्या दोघांचं बिनस्तिक काय अशी स्थिती। आता 30 वर्षाच्या मुलापासून तुम्हाला एवढी भीती वाटते, मी काय बोलू याच्यावर। म्हणजे ते तर मला फक्त पर्सनली भेटायला आले होते आणि शुभेच्छा द्यायला आले होते, दुसरं तर आमचं काही बोलणंच झालं नाही। ते फक्त एक म्हणले की युवकांचा मुद्दा उचलला, देशाच्या चांगला मुद्दा होता आणि जे आंदोलनाला सक्सेस भेटली त्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या। मी भाजपला सांगू इच्छितो, एवढी घाबरायची गरज नाही, तुम्हाला ED CBI सगळी तुमच्याकडे, आमच्याकडे काही नाही आहे। आम्हाला लोक पर्सनली भेटायला येतात आणि शुभेच्छा द्यायला येतात। अशी कळतंय की चर्चा आहे की शिवसेनेच्या लोकांनी, म्हणजे शिंदे सेनेच्या लोकांनी भेटायला जाऊ नये असं भाजपने सांगितलं। नाही, मी तेच म्हणतो, भाजपला एवढी घाबरायची गरज नाही। ED CBI सगळं तुमच्याकडे, आमच्याकडे काय। आणखी एक सोशल मीडियावर अकाउंट सुरू झालं, जसं तुम्ही सुरू केलं, आरक्षण हटावा, आणि मोठ्या प्रमाणात ते हॅशटॅग वगैरे सोशल मीडियावर आणि एक आंदोलनाचा इशारा पण दिला। काय ना, जर कोणाला शिक्षण भेटत असेल, कोणी गरीब असेल, त्याला जास्तीत जास्त शिक्षण कसं भेटलं पाहिजे याचे प्रयत्न असले पाहिजे देशात, तर हे आंदोलनावर मी जास्त काही बोलणार नाही, कारण की मला वाटतं त्याचं पेजही काल डिलीट झालेलं आहे बहुतेक, मला कोणी सांगण्यात आलेलं आहे। पण गाडी बंगला तर देत नाही ना, शिक्षण कशा प्रकारे जास्तीत जास्त लोकांना मुलांना पण, लोकांना पण, लेकरांना जास्तीत जास्त कसं शिक्षण भेटू शकतं त्यासाठी आहे ते त्यावरनं कोणाला काय प्रॉब्लेम असला पाहिजे। आपल्या देशाचा तर हाच प्रयत्न असला पाहिजे की ज्यांच्यापासून शिक्षण दूर आहे, ज्यांना इनॲक्सेसिबल आहे एज्युकेशन, त्या लोकांपर्यंत एज्युकेशन कसं नेता येईल आणि त्यांना एज्युकेशन कसं भेटेल याचेच प्रयत्न केले पाहिजे, तेव्हाच तर देश पुढे जाईल ना। झारखंडमध्ये आंदोलनाचा 11वा दिवस आहे आणि आज आंदोलन आक्रमक होताना पाहायला मिळतंय, सरकार दुर्लक्ष करतंय असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। हो, माझं जे बोलणं झालं त्यातही मला त्यांनी ते सांगितलं, परवाच माझं रात्री फोन कॉलवर बोलणं झालं आणि मला त्यांनी सांगितलं की त्यांना तिथं टेंटे लावू देत नाही आहे, वॉशरूमची सुविधा नाही आहे। एका प्रकारे जसं आम्हाला जंतर मंतरवर करण्यात आलं तसंच त्या विद्यार्थ्यांनाही करण्यात येते। तर मी त्या विद्यार्थ्यांना सांगितलं की काँग्रेस जनता पार्टी पूर्णपणे त्यांच्याबरोबर आहे आणि त्यांच्या आंदोलनाला मजबूत करण्यासाठी जे काही करता येईल ते आम्ही करू आणि त्याच्या जे काही डिमांड्स आहेत त्यांचं आम्ही पूर्णपणे समर्थन करतो। अरे यार, नाही अभिनंदन।